नमस्कार, मी वचिष्ठ बडे. स्वदेश या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 3-4 दिवसापासून मीडियामध्ये एक बातमी येत आहे. जवळपास 3000 पोलिसांची भरती ही कंत्राटी पद्धतीने करणार आहे. आता याच्यामध्ये नवल काय, याच्यामध्ये नवीन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु जुलै महिन्यामध्ये देखील एक अशी बातमी आली होती की पोलिसांची भरती ही कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. आणि जेव्हा ही बातमी आली तेव्हा सगळ्या विरोधकांनी आणि जनतेमधून जेव्हा याचा विरोध व्हायला लागला आणि विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला विधानसभेमध्ये की हे असं होणार आहे का, तेव्हा देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये काय बोलले ते तुम्हीच ऐका. सध्या बोलतायत, थेट जाऊयात. आता ते ट्रेनिंगला जातील, ते 1.5 वर्षांनी येतील. त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात 10,000 पोलिसांचं डेफिसिट ठेवून मुंबई सारखं शहर सुरक्षित ठेवता येत नाही. म्हणून कंत्राटी नाही, नेहमी आपण वेगवेगळ्या आस्थापनांना आपल्या महामंडळांतर्फे जसे पोलीस देतो तशाच प्रकारे देण्यात येत आहेत. कुठेही पोलिसांमध्ये कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही, तो करण्याचा विचार देखील नाही. कदापि नाही, शक्य नाही. अशी भरती, पोलिसांची भरती ही कंत्राटी पद्धतीने कधीही केली जाणार नाही. आणि परत त्याला 1-2 महिने संपतात न संपतात तोच आज परत बातमी येत आहे. 2 दिवसापासून ही बातमी चालत आहे की जवळपास 3000 पोलिसांची कंत्राटी भरती या ठिकाणी केली जाणार आहे. मग या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री जे विधानसभेमध्ये बोलतात, 2 महिन्यापूर्वी बोलतात की अशा प्रकारची भरती होणार नाही आणि 2च महिन्यामध्ये परत ती भरती होत असेल तर उपमुख्यमंत्री पदावर विश्वास ठेवायचा की नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे. बरं, हा एवढाच प्रसंग नाही, याच्या अगोदर देखील दुसरा एक प्रसंग घडला होता की 2 महिन्यापूर्वी राज्य सरकारने असा आदेश दिले होते की इथून पुढे राज्यातल्या ज्या सगळ्या ज्या भरती आहेत या सगळ्या भरती, नोकर भरती ही पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने केली जाईल. आणि त्यावेळेस पण लोकांनी जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न विचारला त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला, म्हणजे एकनाथ शिंदेंना जे मुख्यमंत्री आहेत आणि हे उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदेंना असं पत्र लिहिलं की राज्यामध्ये अशा प्रकारची कंत्राटी भरती केली जाऊ नये, कोणतीही सरकारी नोकरीची जी कंत्राटी भरती ती केली जाऊ नये आणि जे काही आदेश दिलेले आहेत ते तातडीने रद्द करण्यात यावेत. ही 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की अशा प्रकारचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना लिहिलं होतं. आणि हे सगळं सोशल मीडियामध्ये किंवा मीडियामध्ये हे पत्र आहे. आणि त्याला 1 महिना 2 महिने संपतात न संपतात तोच परत सरकार आता आदेश धडाधड आदेश काढायला लागलेला आहे. आपल्याला माहिती आहे 6 सप्टेंबरला सरकारने आदेश काढला होता की राज्यातले जे सगळ्या आस्थापनेतले पद आहेत, जवळपास 138 पदांसाठी जी सरकारी नोकर भरती करणार आहे, तर ही नोकर भरती करण्यासाठी सरकारने ही नोकर भरती काही परीक्षा घेऊन केल्या जाणार नाही, तर ही नोकर भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. आणि त्यासाठी सरकारने जवळपास 9 कंपन्या कायम केलेल्या आहेत, फायनल केलेल्या आहेत. बरं, ह्या 9 कंपन्या पण काही कशा पद्धतीने निवडल्या, कुठून निवडल्या ह्याचं काही माहिती नाही, हे आपल्याला पुढे ह्याच्याबद्दल पाहायचं आहे. परंतु अशा प्रकारचे नोकर भरती जवळपास राज्यामध्ये एकूण 2.5 लाख पदं आहेत आणि या 2.5 लाख पदांची जर नोकर भरती कंत्राटी पद्धतीने होणार असेल तर या राज्यामध्ये जेवढे लाखो पोरं अभ्यास करायला त्यांचं काय करायचं हा एक प्रश्न या ठिकाणी उभा राहू शकतो. बरं, हा एकच आदेश नाही काढला तर 4 ऑक्टोबरला दुसरा एक आदेश काढला की ज्या आदेशाने सगळे सरकारी दवाखाने, ग्रामीण रुग्णालये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र याच्यामध्ये जेवढे काही अधिकारी कर्मचारी आहेत या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती हे सरकार कंत्राटी पद्धतीने करण्यासाठी या कंपन्यांना काम देणार आहे. आणि ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांची जी पगार आहेत, जे नवीन भरती केली जाईल या सगळ्या कर्मचाऱ्यांची पगार या कंपनीच्या माध्यमातून होणार. म्हणजे सरकार त्यांची पगार ही कंपनीच्या नावे टाकणार आणि कंपनी परत ती पगार त्या कर्मचाऱ्याला देणार. आता ह्याच्यामध्ये पुढं काय होणार आहे हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पुढं अजून अशी शिक्षणाच्या खाजगीकरणाचा आणि शिक्षकांच्या भरतीचा देखील GR आताच सरकारने काढलेला आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तलाठी भरती कंत्राटी पद्धतीने केली जात असल्याच्या जाहिराती निघत आहेत. वेगवेगळे इंजिनियर, कनिष्ठ अभियंते यांचे कंत्राटी भरतीने भरती करण्याच्या जाहिराती निघत आहेत. एवढंच नाही तर तहसीलदार पदाची जाहिरात देखील कंत्राटी पद्धतीने केली जाईल. त्यांची पगार किती असेल, कोणत्या संस्थेमार्फत, कोणत्या कंपनीमार्फत केली जाईल याची जाहिरात पण आपण 15 दिवसापूर्वी पाहिली होती. तर मग प्रश्न पडतो की या राज्यामध्ये हे सगळं कंत्राटी पद्धतीनेच नोकर भरती करायची असेल तर सरकार देखील कंत्राटी पद्धतीनेच भरलं पाहिजे. सरकारला निवडणुका घ्यायची काय गरज आहे? कारण
राज्यामध्ये MPSC सारखे आयोग असताना एवढ्या 1.5-2 लाख पदाच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या जर कंत्राटी पद्धतीने सरकार अशा जवळच्या कंपन्याच्या माध्यमातून भरती करणार असेल तर या कंपन्या कुणाची भरती करणार आहेत असे अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात. देवेंद्र फडणवीस जसं बोलतात एक आणि करतात एक, सरकार करतं दुसरं, असं जर होणार असेल आणि सरकार एक बोलणार असेल आणि करणार दुसरं असेल तर या राज्यामध्ये अनेक प्रश्न तयार होतात. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी शोधावं लागतील. ही जी कंत्राट भरती होत आहे ही कंत्राट भरती जर अशा पद्धतीने सगळ्याच नोकर भरती व्हायला लागली, सगळ्याच पदांसाठी व्हायला लागली, जवळपास 2.5 लाख पदं आहेत आणि या सरकारची घोषणा जी आहे 75,000 पूर्वीची आणि नंतर अजून 70-75,000 पदं भरण्याची जी घोषणा आहे, हे सगळे जर पदं या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करायला लागली तर मग अनेक प्रश्न तयार होतात. याची उत्तर आपल्याला या ठिकाणी सरकारकडून घ्यावे लागतील आणि हे उत्तरे घेण्यासाठी आपल्या सगळ्यांना रोडवर वेगवेगळे आंदोलन मोर्चे जरी काढले तरी मला वाटतं आपण कमी पडतो. हे आता आपल्याला करावं लागणार आहे. मित्र, सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये जवळपास 50 लाख मुलं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा किंवा वेगवेगळ्या कौशल्य आधारित परीक्षा, व्यावसायिक परीक्षा, ह्या सगळ्या परीक्षांची तयारी 50 लाखापेक्षा जास्त पोरं करतात. आणि मग अशी जर कंत्राटी पद्धतीने नोकरी जर भेटत असतील, दिल्या जात असतील तर मग ह्या 50 लाखापेक्षा जास्त पोरांनी आता अभ्यास करायचा की नाही हा प्रश्न आपल्या सगळ्यासमोर उभा राहतो. कारण अभ्यास करून ह्या नोकऱ्या मिळणार आहेत का? या नोकऱ्या तर जवळच्यांना मिळणार आहेत, या नोकऱ्या तर पैशाने मिळणार आहेत, या नोकऱ्या तर वसुलीने मिळणार आहेत. मग पोरांनी अभ्यास कशासाठी करायचा हा प्रश्न आता आपल्याला सरकारला विचारण्याची गरज आहे. बरं, ह्या कंपन्या निवडल्या कशा? ह्या कंपन्या कोणी निवडल्या? एखादी परीक्षा, एखाद्या मंत्रालय एखादी परीक्षा घेण्यासाठी एखाद्या कंपनीला काम द्यायचं असेल तर ती फायनल कोण करणार आहे? तर ते मंत्री करणार आहेत. मग मंत्री कोणती कंपनी फायनल करतील की जी त्यांच्या मर्जीतली आहे आणि मग ती कंपनी कोणत्या लोकांना नोकऱ्या लावणार आहे? जे त्यांच्या जवळचे आहेत. म्हणून या ठिकाणी गुणवत्तापूर्ण निवड होणार की नाही हा देखील या ठिकाणी आपल्याला प्रश्न या ठिकाणी पडणार आहे आणि सगळ्या समाजाला पडला पाहिजे, सगळ्या पोरांना पडला पाहिजे, सगळ्या तरुण पोरांनी आता या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बरं, भरती करताना सरकार कोणती नियमावली लावणार आहे की नाही हे देखील स्पष्ट नाही. त्या ठिकाणी परीक्षा घेणार आहे की नाही हे देखील स्पष्ट नाही. परत असं म्हणतात की परीक्षा घेऊन 75 मार्काची परीक्षा लेखी असेल आणि 25 मार्काची तोंडी असेल, इंटरव्ह्यू घेऊन होईल. तर इंटरव्ह्यूमध्ये काय होणार आहे हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे. पैशाचा कसा खेळ होणार आहे हे पण आपल्याला सगळं माहीत आहे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न अजून या ठिकाणी आपल्याला पडतो की कंत्राटी पद्धतीने आता सगळ्या नोकऱ्या भरणार आहेत. मग महाराष्ट्रामध्ये जे काही आरक्षणाचे एवढे मोठं आंदोलन चालू आहे किंवा सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे काही SC ST OBCंना आरक्षण देऊ केलं होतं, या आरक्षणाचं काय करायचं? कारण कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या भरतीमध्ये नोकरी भरती करत असताना कुठेही आरक्षणाचा उल्लेख नाही. आतापर्यंत मी आरक्षण फॉलो केलेलं नाही. मग आरक्षण जर फॉलो केलं जात नसेल तर गोरगरिबांनी, दलितांनी, मागासवर्गीयांनी आणि आदिवासींना नोकऱ्या कशा मिळणार हा प्रश्न आता या ठिकाणी सगळ्या समाजाने विचारण्याची गरज आहे. बरं, केवळ आरक्षणाचाच प्रश्न नाही तर बिंदू नामावली जी आहे याचा देखील प्रश्न पुढच्या काळामध्ये उभा राहू शकतो. गृहीत धरा की याच्यातल्या अनेक कंत्राट बेसिसवर पोरं काम करणारे जे आहेत ते जर कायम केले तर मग एखाद्या जिल्ह्यामध्ये जर कायम केले तर त्या जिल्ह्यामध्ये बिंदूवालीची पुढची बिंदू नामावली जी आहे त्याची पुढची रूपरेषा काय असू शकते, ती कशी बिघडणार आहे याचा विचार सरकारने केला आहे का याचा देखील या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आणि सगळ्या समाजाने हा प्रश्न आता सरकारला विचारण्याची गरज आहे. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस कंपन्या ह्या नोकऱ्या देतील तर ह्या नोकऱ्या देताना त्या गुणवत्तेच्या आधारे नोकऱ्या देणार आहेत का? तर मुळातच नाही. सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी पैशाचा बाजार होणार आहे. जो सगळ्यात जास्त पैसा देईल त्याला नोकरी दिली जाणार आहे. म्हणून गुणवत्तेच्या आधारे पोरांची निवड होणार नाही आणि म्हणून हुशार पोरांचं काय करायचं? बरं, पैशाच्या आधारे जर निवड होत असेल तर मग गरिबाच्या पोरांनी काय करायचं? जे गरिबाचे हुशार पोर आहेत त्यांनी काय करायचं? हा देखील एक फार मोठा प्रश्न या ठिकाणी तयार होणार आहे आणि हा प्रश्न या राज्यातल्या प्रत्येक मुलाने, तयारी करणाऱ्या मुलांनी सरकारला विचारलं पाहिजे. याची जॉब सरकारला विचारला पाहिजे आणि केवळ जॉब घरी बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून न विचारता रस्त्यावर आलं पाहिजे. आता वेगवेगळे आंदोलनं केले पाहिजे आणि सरकारला विरोध केला पाहिजे तर हा सरकार निर्णय वापस घेईल. तर नाही तर मित्रो, तुमचं मला असं वाटतं की भविष्य फार अंधकारमय होणार आहे. याची आपण आता काळजी केली पाहिजे. बरं, नोकरी लागली, ज्या मुलांना नोकरी लागली त्यांच्यासाठी तरी हे व्यवस्थित होणार आहे का? त्यांच्यासाठी देखील अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होणार आहेत. जो पगार सरकारने नोकरी लागलेल्या पदासाठी जाहीर केलेला आहे
तर त्या मुलांसाठी तो पगार त्या कंपन्या देतील का? म्हणजे किमान वेतन कायदा जो आहे तो किमान वेतन कायदा तरी पाळला जाणार आहे का? तर मला असं वाटतं की तो पाळला जाणार नाही. कंपन्या आपल्या मर्जीपणे त्या मुलांना पगार देतील आणि जर तुला ते पगारावर राहायचं नसेल तर दुसरा मुलगा तयार असणार आहे अशा धमक्या देतील आणि जर तो नाही राहिला तो कोर्टात पण जाऊ शकणार नाही. म्हणून अनेक जे कायदे आहेत नोकरदाराच्या बाबतीमध्ये, कर्मचाऱ्याच्या बाबतीमधले हे सगळे कायदे या कंत्राट भरतीमुळे आता पायदळी तुडवले जाणार आहेत. पेन्शन मिळणार आहे का? तर मुळातच नाही. म्हणजे जुनं पेन्शनही मिळणार नाही आणि नवीन पेन्शनही मिळणार नाही. म्हणून त्या मुलांच्या भविष्याच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो. दुसरी गोष्ट, सरकारी कर्मचारींना अनेक संरक्षणं असतात. म्हणजे 353 आपल्याला माहिती आहे की शासकीय कामात अडथळा आणला म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेस गुन्हे दाखल झालेले मिळतात. याच्यामुळं एक प्रकारची शक्ती त्या कर्मचाऱ्याला मिळत असते. परंतु या प्रकरणामध्ये कंत्राटी बेसिसवर काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांना अशा प्रकारचे जो काही कायदा आहे सरकारी कर्मचाऱ्यासाठी तो लागू होत नसल्यामुळे तर या ठिकाणी त्यांना भीतीखाली राहून काम करावं लागेल, दबावाखाली राहून काम करावं लागेल आणि जे काही गुणवत्तापूर्ण काम व्हायला पाहिजे ते काम या ठिकाणी होणार नाही. तर हा पण या ठिकाणी फार मोठा दोष या कंत्राट भरतीचा आपल्याला दिसतो. बरं, याच्यामध्ये भ्रष्टाचार होईल का? तर होणार आहे. कारण का, ज्यालाही नोकरी मिळणार आहे ती नोकरी फक्त 5 वर्ष असल्यामुळे तर त्याचं फोकस हे आपलं काम गुणवत्तापूर्ण होतं आहे की नाही हे न बघता आपल्याला या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त पैसा कमवायचा आहे आणि म्हणून त्या पद्धतीने तो पैसा कमवण्याकडे लक्ष देईल. कामाची गुणवत्ता तो पाहिल का नाही, याच्यामुळं यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार पण होणार आहे. म्हणून तो वरिष्ठाचं देखील ऐकेल का? तर नाही. कारण त्याला माहीत आहे की आज आहे उद्या नाही आणि म्हणून वरिष्ठाचं कसल्याही प्रकारचं नियंत्रण राहणार नाही. आणि आतापर्यंत याचे बरेच कंत्राटी कर्मचारी वरिष्ठाचं ऐकत नाहीत अशा बऱ्याच तक्रारी पण आपण ऐकतोय. तर एकूणच हे सगळं अंधकारमय वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये ह्या कंत्राटी भरतीमुळे दिसतंय. अशा पद्धतीने भरमसाठपणे जवळपास 2-2.5 लाख पदं जर राज्य सरकार कंत्राटी पद्धतीने भरणार असेल तर गोरगरिबाच्या पोरांनी काय करायचं, दलितांच्या पोरांनी काय करायचं, आदिवासींच्या पोरांनी, ओबीसीच्या पोरांनी कसं काय करायचं? बरं, मराठा समाज देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण मागत आहेत आणि मग जर नोकऱ्या जर राहणार नसतील, नोकऱ्या जर कंत्राट भरतीवर देणार असतील तर मराठा समाजाला जे मिळणारं आरक्षण आहे त्या आरक्षणाचं काय करायचं हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी सरकार आपल्यासमोर तयार करत आहे. म्हणून मित्रहो, केवळ या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न उभा करूनच भागणार नाही तर सरकारला हे जे चुकीचं धोरण आहे हे चुकीचं धोरण बंद करण्यासाठी या सगळ्यांनी मला असं वाटतं रस्त्यावर आलं पाहिजे, विरोध केला पाहिजे आणि या कंत्राटी भरती धोरणाचा विरोध केला पाहिजे आणि सरकारला बंद करायला लावलं पाहिजे. जर तुम्हाला याच्या माध्यमातून जर तुम्हाला बचत करायची आहे तर तुमच्या पगारी, आमदारांच्या, खासदारांच्या, मंत्र्यांच्या ज्या पगारी आहेत त्या पगारी तुम्ही बंद करा. म्हणजे एवढी मोठी बचत होईल. एवढा मोठा प्रचंड भ्रष्टाचार गुत्तेदारीच्या कामामध्ये किंवा चुकीचे कामं दिल्यामुळे होता तो भ्रष्टाचार बंद करा म्हणजे सरकारची बचत होईल. परंतु अशा पद्धतीने तुम्ही बचत करण्याच्या नावाखाली जर गोरगरिबांच्या पोरांच्या नोकऱ्या हिरावून घेत असाल तर याच्यामध्ये काहीही साध्य होणार नाही. उलट सरकारच्या क्रियाशीलतेवर, सरकारच्या कार्यक्षमतेवर याचा वाईट परिणाम होणार आहे. म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी विरोध केला पाहिजे आणि हे चुकीचं धोरण हाणून पाडलं पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र, आपणास या कंत्राटी भरतीबद्दलचे जे मुद्दे मी मांडले आहेत ते आपल्याला आवडले असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.